जंगलाच्या मागे एक प्राचीन किल्ला होता. त्या किल्ल्याच्या तळघरात एक जादुई शिक्का होता. जो कोणी मिळवेल त्याच्याकडे अद्भुत शक्ती येणार. पण तो शिक्का सांभाळत होतं एक खूप जुने, मजेशीर पण थोडंसं गोंधळलेलं भूत. फुटफुट्या भूतलाल. त्या गावात काही लहान मुलेही राहत होती. नॅन्सी, निक्षित, नक्क्या, श्रीषा आणि जीजा. त्यांना त्या शिक्क्याबद्दल आणि भूताबद्दल कळते. नॅन्सी बोलते, आपण तो जादुई शिक्का शोधायला जाऊया. नको बाबा, त्या किल्ल्यात म्हणे भूतलाल नावाचे भूत आहे. पण खरंच ते वाईट भूत आहे का? आपल्याला ते तिथे जाऊनच समजेल. सगळे ठरवतात आपण मध्यरात्री किल्ल्यात जाऊ आणि सर्वजण त्या किल्ल्यात जातात. त्यांना समोर एक सोन्याचा शिक्का दिसतो आणि त्या शिक्क्याचे रक्षण करत असलेला फुटफुट्या भूतलाल. मुले घाबरतात, इकडे तिकडे पळायला लागत. तेवढ्यात त्यांना एक आवाज येतो, मुलांनो, घाबरू नका, मी तुम्हाला काही करणार नाही. मुले थांबतात, त्याच्याकडे पाहत राहतात. मी केव्हापासून कोणाची तरी वाट पाहत होतो. कोणीतरी येईल निर्मळ मनाचे, त्याच्या स्वाधीन मी हा शिक्का देऊन मी मुक्त होईल. पण माझ्या भीतीने इथे कोणी येत नव्हते. तुम्ही आलात आता. हा शिक्का मी तुम्हाला देऊन मी मुक्त होईल. तुम्ही तो शिक्का घ्या आणि चांगल्या कामाला वापरा. असे बोलून भूतलाल गायब होतो. मुले तो शिक्का घेतात आणि गावच्या चांगल्या कामासाठी देऊन टाकतात. तर मुलांनो, यातून आपण काय शिकलो? भीती ही सावलीसारखी असते. धैर्याची ज्योत लावली तर सावली नाहीशी होते आणि मित्र सोबत असतील तर कोणताही किल्ला जिंकता येतो.